नमस्कार, कुक विथ दीपा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत इडली चटणी. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतले आणि 4 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेत. तर हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून आपण वेगवेगळ्या पातेल्यामध्ये भिजत घालणार आहोत. तांदळाच्या आणि डाळीच्या 1 इंच वरपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि वेगवेगळं झाकून ठेवायचं आहे. डाळीमध्ये मी अर्धा चमचा मेथी दाणे घातलेत. हे छान भिजलं की 5 ते 6 तासानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. सर्वात आधी मी उडदाची डाळ मिक्सरला बारीक करून घेते आणि डाळीचं पाणी मी साईडला काढून ठेवलंय. त्यातलं लागेल तेवढंच पाणी मी डाळ वाटून झाली की त्याच भांड्यामध्ये आपण तांदूळ वाटून घेणार आहोत आणि तांदळालाही आपण डाळीतलेच पाणी. आता तांदळामध्ये मी 1 वाटी भिजवलेले पोहे घालून वाटून घेते. डाळ आणि तांदूळ वाटून झालं की एकाच भांड्यामध्ये मिक्स करून आपण ते मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून झालं की हे आपल्याला एखाद्या गरम जागेवर 10 ते 12 तासासाठी तसंच ठेवायचंय. बघा आपले 12 तास झालेले आहेत आणि आपलं पिठी कसं फुलून वर आलंय. किती छान पद्धतीने त्याला जाळी पडले. आता हे पुन्हा हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया. चवीपुरता मीठ घालून त्याला पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी गॅसवर इडली पात्र ठेवलंय. त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते. नंतर अर्धा लिंबाचा तुकडा टाकून घेते म्हणजे आपलं भांडं काळं पडणार नाही. त्यानंतर इडली पात्राला तेलाने ग्रीस करून त्यामध्ये मी इडलीचं पीठ टाकून घेते. अशा पद्धतीने एक एक पात्र आपल्याला भांड्यात ठेवायचे. होलच्या जागेवर आपला इडली आली पाहिजे अशा पद्धतीने इडली पात्र ठेवून घ्यायचंय. त्यानंतर झाकण ठेवून मी पाण्याचा तांब्या भरून ठेवते. चटणीसाठी मी इथे 1 वाटी खोबरं, अर्धी वाटी डाळ्या, थोडीशी कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, साखर, चवीपुरता मीठ, जिरं, चिंच, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला पाणी घालून याची छान चटणी बनवून घ्यायची. चटणी आपली रेडी आहे. ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते. त्यानंतर फोडणीसाठी मी 1 वाटी तेल, 4-5 कढीपत्त्याची पाने, थोडीशी जिरा मोहरी, हिंग आणि 2 लाल मिरच्या घेतल्यात. तर एका भांड्यामध्ये तेल गरम करूया. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरा मोहरी घालायचे, कढीपत्त्याची पाने, हिंग आणि लाल मिरच्या हे मी चटणीवर घालून घेते. 15 मिनिटं झाली आहेत. आपल्या तांब्यातलं पाणी कोमट झालं असेल तर आपण इडली काढून घेऊया. बघा छानपैकी फुलून आपली इडली वर आली आहे. सर्व इडली पात्र काढून झाले की 2 मिनिटं थंड झालं की लगेचच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ही इडली काढून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने मी सर्व इडल्या एका जाळीदार भांड्यामध्ये काढून घेतल्या। बघा, मी एक इडली तुम्हाला तोडून दाखवते कशी मऊ झाली आपली इडली। आता इडली चटणी खाण्यासाठी रेडी आहे। ही मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा।